सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर गाव प्रसिद्ध आहे रोकडेश्वर कोजागिरी उत्सवासाठी। रहमतपूर पंचक्रोशीतील व जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान रोकडेश्वर हनुमान जागृत व स्वयंभू देवस्थान आहे। 350 वर्षे जुने हे मंदिर दगडी व लाकडी शैलीत बनलेले असून श्रींची मूर्ती शेंदूर चर्चित आहे आणि विशेष म्हणजे तिला मिशा देखील आहेत। हे देवस्थान फार जुने असून अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस गावकऱ्यांनी ती मूर्ती शेणाने झाकून तिचे संरक्षण केले। दरवर्षी ललित पंचमी ते कोजागिरी पौर्णिमा असा मोठा उत्सव येथे भरतो। कोजागिरी पौर्णिमा यात्रेचा मुख्य दिवस असतो। मलखांब, दानपट्टा, हलगी, गजी असे कार्यक्रम संपूर्ण यात्रा मार्गावर चालू असतात। रात्री ठीक 12च्या सुमारास चंद्राच्या साक्षीने पालखी मंदिराबाहेर पडते। यावेळी यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे हत्ती पालखीला चौरीने वारे घालतो व मुजरा करतो। हे दृश्य पाहण्यासाठी लोक गर्दी करतात। पालखी सकाळी 5च्या सुमारास पुन्हा मंदिरात आल्यावर नवस फेडणे व पुन्हा नवीन नवस करण्याचा कार्यक्रम होतो। यानंतर देवाच्या हारांचा लिलाव होतो। त्यात पालखीला टांगलेला एकदारी लिंबाचा लिलाव तब्बल 40,000 रुपयापर्यंत जातो। मित्रांनो, तुम्ही कधी यात्रेला गेलाय का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा।